लहानपणीच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं। एकट्या आजीनं कसंबसं त्याला सांभाळलं। आजीच्या न होईना म्हणून तो स्वतःच 5वी पासून किराणा दुकानात काम करायला लागला। एवढं सगळं होऊनही त्यानं 10वीच्या परीक्षेत तब्बल 92.20% मिळवले। ही गोष्ट आहे सटाण्याच्या सचिन देवरेची। त्याच्या संघर्षाची ही गोष्ट नक्की पहा। सटाण्यातल्या दत्तनगर भागात सचिनच्या आजीचं हे छोटंसं घर। सचिन आणि त्याची वृद्ध आजी असे दोघेच या घरात राहतात। सचिनचे वडील ट्रक चालक तर आई मोलमजुरी करत होती। कुटुंबाचा गाडा कसाबसा चालत होता। पण सचिन लहान असतानाच दुर्धर आजारानं त्याच्या आई वडिलांचं निधन झालं। सचिनच्या आजीनं मोलमजुरी करून त्याला वाढवलं। छोट्याशा घरात थोडीशी भांडीकुंडी आणि अगदीच गरजेचं साहित्य सोडलं तर घरात साधा टीव्ही सुद्धा नाही। आजीच्या मोलमजुरीत 2 वेळचं जेवणही परवडत नव्हतं। 5वीत असताना सचिनने एका किराणा दुकानात काम करायला सुरुवात केली। सकाळी शाळा, संध्याकाळी किराणा दुकानात काम आणि रात्री उशिरा अभ्यास असा सचिनचा दिनक्रम होता। असा अभ्यास करत करतच सचिननं 10वीत 92.20% मिळवलेत। तो काही रोजचा नियमित असला स्टडी तो मी रोजच्या रोज केला, म्हणजे कधी आजचा उद्या करू, उद्याचा परवा असं ढकल गाडीने केली। आजी तर मला कधी म्हटली नाही तू अभ्यास कर असं। आजी फक्त 9 वाजता कामाला गेली, कडे 8 वाजता यायची। आजी मला कधी म्हटलीच नाही की तू आज काय अभ्यास केला, आजचा अभ्यास काय, तू पुस्तक वाचलं का, काही लेखन काम केलं का, काहीच नाही सर। फक्त आम्हाला आजी म्हणायची फक्त तू टॉप घे, 90% मिळवून मोठा व्हा, असं आजीचं म्हणणं आहे। यश मिळालं तर ते मी तेवढी मेहनत केली म्हणून वाटलं मला, पण मला त्याच्या मागे नसती माझी मेहनतच नाही, माझ्या आजीचे कष्ट पण आहेत, माझे सर आहेत, काही गल्लीचे आहेत, माझ्या क्लासच्या मॅडम आहेत, त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं। सचिनला एवढं घवघवीत यश मिळूनही त्याचा आनंदोत्सव साजरा करायलाही पैसे नव्हते। शेजारच्यांनीच पेढे वाटून सचिनच्या यशाचा आनंद साजरा केला। सचिनच्या यशाचं आजीला कौतुक आहे। सचिनला मोठा साहेब झालेला आजीला बघायचंय। मला खूप आनंद वाटतो, इतका आनंद वाटून राहिला मला तर मी आज 2 दिवसापासून स्वयंपाक काय खाणं काय सुगट मला भूक लागलेली नाही। जसे माझ्या पोटात बदामचे लाडू पण काढून दिले, इतकं मला आनंद आहे। त्याने पुढे एकदम मोठा काहीतरी साहेब बनवा आणि माझे डोळे निवावून जावा आणि मी देवाच्या दारी आनंदात जावा। सचिनच्या यशामध्ये VPN विद्यालयातल्या शिक्षकांचाही वाटा आहे। सचिनच्या घरची परिस्थिती पाहता शिक्षकांनी सचिनचे विशेष क्लासेस मोफत घेतले। त्याची परिस्थिती त्या ठिकाणी प्रत्यक्षात जर पाहिली तर अत्यंत एकदम छोट्या एका रूममध्ये तो राहतो आणि हे सर्व करून 7 ते 12 शाळा करून त्या ठिकाणी तो दुपारून कामाला जायचा किराणा दुकानामध्ये। त्याच्या आजीजवळ तो राहतो आहे। त्याच्या आजीजवळ राहत असताना त्या ठिकाणी आजीचं वय 75 वर्षे आहे। आजीला सांभाळून त्या ठिकाणी तो संपूर्ण हे अभ्यास करून त्यांनी विशेष असं कौतुकास्पद सटाणा बागलाण तालुक्यामध्ये 92.20% मार्क्स म्हणून तो पहिला आलेला आहे। हे शाळेच्या वतीने आणि पूर्ण जिल्हा स्तरावर त्याचं कौतुक होत आहे। हे मोठं विशेष आम्हालाही त्या ठिकाणी आनंद होतो। सचिनने अत्यंत खडतर परिस्थितीत यश मिळवले। 10वीचा अभ्यास करताना काळजी घेण्यासाठी काय किंवा आता कौतुक करण्यासाठी काय, मायेचे आणि हक्काचे आई वडीलही नाहीत। तर सचिननं अतिशय लहान वयात नोकरी करून इतकं उत्तम यश मिळवले। त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाच हवी। त्याला पुढे शिकून CA व्हायचंय। त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्याला साथ द्यायलाच हवी। सटाण्याहून निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्ही सुद्धा पुढे या। त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानं चेक काढा। हे चेक पाठवण्यासाठी पायल पाटील अलिबाग तिला 90.60% गुण मिळाले, तर सचिन देवरे सटाणा याला 10वीच्या परीक्षेत 92.20% गुण मिळाले। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश मिळवलंय। त्यांच्या नावानं चेक काढा आणि हे चेक पाठवण्यासाठी आमचा पत्ता मधु इंडस्ट्रियल इस्टेट, B विंग, 4था मजला, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400001। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 022 24 82 78 21। संघर्षाला हवी साथ प्रस्तुत करता नवनीत, नॉलेज इज वेल्थ, सहप्रायोजक झिल रेनवेअर, सदा सुखी रहो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।